महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पक्षानं मला जरी प्रमुख केलं असेल तर या जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिती बोर्डीकरजी ह्या प्रभारी आहेत आणि माननीय जी काही आमची कोर कमिटी आहे त्याच्यामध्ये माननीय माजी आमदार बोर्डीकर साहेब आहेत, या शहराचे अध्यक्ष शिवाजीराव भरोसे आहेत आणि या सगळ्याच्या कोर कमिटीचे काही सदस्य आहेत. या सर्वाला घेऊनच आम्ही हे पूर्णपणे निवडणूक करणार आहोत. बोर्डीकर साहेबांचं DLP चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे. आज परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बोर्डीकर साहेबांना बोलवण्यात आलेलं आहे. त्यांची मुलाखत घेणार आहोत. या संदर्भात बोर्डीकर साहेबांचं काय म्हणणं आहे या निवडणुकीसंदर्भात? म्हणजे परभणी महानगरपालिकेची निवडणूक आता नुकती जाहीर झालेली आहे आणि सध्या भाजपच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवाराची मागणी फार मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. आमच्या मुलाखतीसुद्धा झालेल्या आहेत आणि त्यामुळं आम्ही काही रेकमेंड करून पक्ष लेवलवर वरच्या लेवलवर आम्ही पाठवलेले आहेत उमेदवार. साहेब, काँग्रेसतर्फे टीकाटिप्पणी अशी करण्यात येत आहे की जे मागचे आमचे काँग्रेसचे नेते होते त्यांनी ही जी निविदा पाठवली होती, परंतु आता ही निविदा आचारसंहितेचा भंग करून ही काढण्यात आली आहे. नेमकी कोणाच्या प्रेशरमुळे? त्यांचं असं म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांनी हे प्रशासनावर प्रेशर टाकल्यामुळे ही निविदा आचारसंहितामध्ये काढण्यात आली. कसं आहे ते मंजुरी त्यावेळेस अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आहे ती जवळपास 408 कोटीची आहे आणि वाढीव पाणी पुरवठा जी आहे ती जवळपास 157 कोटीची आहे आणि ह्या निविदेमध्ये जो सहभाग आहे हे 40% केंद्र सरकारचा हिस्सा आहे, 30% राज्य शासनाचा हिस्सा आहे आणि 30% लोकसहभागाचा हिस्सा आहे दोन्ही योजनेमध्ये. आणि म्हणून आता ही योजनाला मंजुरी आल्यानंतर 45 दिवसाच्या आत हे टेंडर काढायला पाहिजे. त्याच्यात ऑलरेडी 30 दिवस होऊन गेलेले होते, 10-15 दिवस राहिले होते. त्याच्यामध्ये आचारसंहिता जर लागली असती तर ती टेंडर होऊन पुन्हा रिवाईज करणं परत पाठवावं लागली असती शासनाकडे. आणि म्हणून त्याच्यामुळे प्रशासनानं 1 दिवस आधी म्हणजे त्याच दिवशी ऑनलाईनवर त्यांनी प्रसिद्धी केलेली होती आचारसंहितेच्या आधी ऑनलाईनवर, परंतु पेपरमध्ये ते उशिरा आलं, 1 दिवस लेट आले. नॅशनल पेपरला दिले गेले, स्थानिक पेपर डावळले गेलेत आणि म्हणजे असं त्याच्यामध्ये की स्थानिक पेपरला एक द्यावं लागतं आणि नॅशनल पेपरला एक द्यावं लागतं किंवा एक राज्य पातळीवरच्या पेपरला एक द्यावं लागतं, परंतु ते फक्त नॅशनल पेपर, हिंदुस्तान टाइम्स आणि दुसरा कोणता तरी पेपर. हा आचारसंहिता लागल्यानंतर पेपरमध्ये आलेली आहे ती सत्य आहे, त्याच्यात काही म्हणजे लपण्यासारखं काही नाही आहे. परंतु ऑनलाईनमध्ये जी केलेली होती ती आचारसंहितेच्या आधी केलेली होती. ऑनलाईनमध्ये जी सुरुवातीला केलेली होती ती आचारसंहितेच्या आधी प्रसिद्धी केलेली होती, निविदा प्रसिद्धी केलेली होती. पेपरमध्ये आलं म्हणजे आचारसंहितेचा भंग होत नाही का? म्हणजे शक्यतो म्हणजे टेंडर हे ऑनलाईन भरले जातात. टेंडर हे शक्यतो ऑनलाईन भरले जातात, ऑफलाईन भरले जात नाहीत. एकदा ऑनलाईन गेल्यानंतर जे टेंडर भरणारे असतात ते लोक ऑनलाईनच म्हणजे बघत असतात. जे कोणी टेंडर भरणारे असतात ते ऑनलाईनच भरत असतात, ऑफलाईन भरत नाही. ऑफलाईन यासाठी द्यायची असते की ती माहिती लोकाला झाली पाहिजे, सर्वसामान्य लोकाला माहिती झाली पाहिजे. सर्वच लोक काही ऑनलाईन बघत नाहीत. जे गुत्तेदार असतात तेवढंच ऑनलाईन बघतात की आपल्याला टेंडर भरायचं आहे. सामान्य लोक काही त्याला माहितीसाठी ती पेपरमध्ये द्यावं लागते. भाजपमधून असा आरोप केला जातोय की जुन्यांना डावल्या चालले, नव्यांना हातात सगळी सत्ता दिली. महापालिकेमध्ये पण त्याच पद्धतीनं उमेदवार दिले जातील असा पण आरोप केला. कसं असतं की जुने पुष्कळ वर्षापासून भाजपच्या संदर्भामध्ये कार्यकर्ते असतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस भाजपला तिकीट मागण्याची खूप गर्दी आहे बऱ्याचशा प्रभागामध्ये आणि कॉस्मोपॉलिटन शहर असल्यामुळं सर्व समाजाचे लोक ह्या शहरामध्ये राहत असल्यामुळं जिथं जास्त प्रभागामध्ये जिथं हिंदू म्हणजे प्रभाव आहे, जिथं शिवसेना आणि भाजपची युतीमध्ये जिथं उमेदवार जास्त येऊ शकतात अशा प्रकारची जास्त गर्दी आहे. आणि ह्या गर्दीमध्ये कसं असतं की
नवीन आलेले कार्यकर्ते, जुने आलेले कार्यकर्ते हे सगळे भाजपचेच आहेत. जे नवीन आले असले तरी भाजपचेच आहेत, जुने असले तरी भाजपचेच आहेत. परंतु जे काही इलेक्टिव्ह मेरिट्स, पक्ष काय बघत असतो की इलेक्टिव्ह मेरिट बघत असतो आणि इलेक्टिव्ह मेरिट बघून जे काही जुन्याला समजा जर इलेक्टिव्ह मेरिट असेल तर जुन्याला प्राधान्य दिलं जातं आणि समजा नवीनला एखादं चांगलं इलेक्टिव्ह मेरिट असेल तर नवीनसुद्धा घेतल्या जात असतात. किती निवडून येतील भाजप? तसे 8 प्रभागामध्ये आम्ही उमेदवार ताकदीनं उभा करणार आहोत. 8 प्रभागामध्ये बाकी 8 प्रभागामध्ये म्हणजे भाजप आणि सेनेच्या युतीचे सुद्धा उमेदवार काही आहेत. त्या कॅपॅसिटीप्रमाणे आता सर्वे होतील किंवा चालू आहेत सर्वे, आणि सेनेचे सर्वे चालू आहेत, भाजपचे सर्वे चालू आहेत. त्याच्यामध्ये जे काही इलेक्टिव्ह मेरिट राहतील त्या पद्धतीने ते उमेदवार सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसला सोबत घेता का? म्हणजे आता म्हणजे पुढे निवडून आल्यानंतर आमच्या हिशोबानं, माझ्या हिशोबानं यावेळेस चांगल्या पद्धतीनं भाजपचे उमेदवार ह्या ठिकाणी निवडून येतील. नाही, कमी जर पडलं तर तुम्ही कोणाबरोबर हातमोळी करणार? आता ज्याला गरज पडली ज्याला सत्तेला राहण्याची इच्छा असेल ते आम्हाला मदत करतील. परवा गुच्छेनं एक आरोप केला, इथले नेते ॲडजस्टमेंटचं राजकारण करतात. ॲडजस्टमेंटचं कोणाचं? राजकारण गुच्छे आमदार हां, परवा त्यांची नवीन एंट्री झाली आहे परभणी महापालिकेमध्ये. त्यांनी एक नवीन आघाडी बनवली, म्हणजे सगळे घेऊन त्यांना कोणासोबत युती नाही करायची, आम्ही स्वबळावर लढवणार असं त्यांनी ठरवलंय. आणि ते म्हणतात की इथले जे काही स्थानिक नेते होते त्यांनी सेटलमेंटचे राजकारण केलं आतापर्यंत, मला विकास करायचा असं त्यांचं मत आहे. म्हणजे आतापर्यंत विकास झाला नाही का असं प्रश्न उपस्थित केला जातो. कसं आहे, गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या शहराची अडचण होती. मागच्या वेळेस आम्ही महापौर झाल्यानंतर, त्यापूर्वी जवळपास 10 वर्षापासून आपण बघितलं असेल, लोकांनी बघितलेलं आहे की सर्वसामान्य जिंतूर रोडला पूर्ण पाईपलाईन पडलेली होती अनेक वर्षापासून. फार मोठ्या प्रमाणामध्ये माझी मिसेस महापौर झाल्यानंतर सुद्धा किंवा आमची काँग्रेसची बॉडी आल्यानंतर सुद्धा टँकरनं पाणी पुरवठा ह्या शहराला करावा लागत होता. परंतु ह्या शहरामध्ये आमची बॉडी आल्यानंतर जो लोकसभा 25% होता तो लोकसभा भरला होता. आणि मागच्या योजनेमध्ये विजयराव गव्हाण यांनी एक एलओक्यू केला होता मागच्या काळातल्या प्रशासनाच्या विरोधात, आणि गव्हर्नमेंटचा पैसा त्या योजनेमध्ये जास्त खर्च झाला होता पर्सेंटेजपेक्षा. त्यावेळेस 20 कोटी रुपये आम्ही अनुदानामधून आमचे कपात झाले होते मागच्या योजनेमधले, आणि तरी पण आम्ही 25 कोटी रुपये 25% रक्कम ही भरून ह्या शहरामध्ये 450 किलोमीटर पाईपलाईन ही नवीन आथरल्या गेलेली होती. ज्या अनेक वर्षापासून ज्या अर्धवट टाक्या होत्या, जसं राजगोपालाचार्याची टाकी ज्याला 20 वर्षापासून पडित होती, ती पूर्ण करण्यात आली. 16 टाक्या आम्ही नवीन बांधल्या, फिल्टर प्लॅन्ट आम्ही नवीन तयार केला, आणि ह्या शहराला पूर्णपणे पाणी पुरवठा अखंडितपणे आता सध्या चालू आहे. काँग्रेसच्यापेक्षा राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये ती मंजूर झाली होती पाणी पुरवठा. ती जुनी 100 कोटीची होती, ती अर्धवट राहिलेली होती गेल्या 10 वर्षापासून. 10% रक्कमसुद्धा ती भरू शकली नव्हती. त्याच्यानंतर नंतर अमृतमध्ये झाली 25%, आणि राहिलेला पार्ट आणि हे करून अमृतमध्ये पुन्हा आमच्या काळात झाली मंजुरी, आणि ते अमृतमध्ये झाल्यानंतर ते सेकंड स्टेपमध्ये आपण ह्या पूर्ण केल्यात. पहिली योजना जी होती त्याच्यामध्ये फक्त ते येलदरीचं ते काम झालेलं होतं, फिल्टर प्लॅन्ट झालेलं नव्हतं. फिल्टर प्लॅन्टची जागा त्यांनी त्यावेळेस फक्त घेतलेली होती, फिल्टर प्लॅन्ट झालेलं नव्हतं. सेकंड जी योजना अमृतमध्ये झालेली होती, ह्या योजनेमध्ये 450 किलोमीटरची पाईपलाईन, 15-16 टाक्या, फिल्टर प्लॅन्ट हे करून तिथून पाणी पुरवठा आम्ही त्यावेळेस तयार केलेला होता. मग गेल्या सगळ्या टँकर पाणी आम्ही आलो त्यावेळेस 1-2 वर्ष तर टँकरच होते. पण हे पूर्ण पाईपलाईन सुरू केल्यानंतर म्हणजे ह्या शहराला, औरंगाबादसारख्या शहराला सुद्धा पाणी पुरवठा टंचाई निर्माण झाली गेल्या उन्हाळ्यामध्ये. परंतु परभणी गेल्या 5-6 वर्षापासून टँकरमुक्त झालेला आहे. काहींचं म्हणणं असं आहे की नेत्यांना घराणेशाही ही अजूनही परभणीत चालू आहे.
काहींना नाही सांगतो तुम्हाला एक पूर्ण राहिलेलंच आहे. तर ह्या याच्यामध्ये सुद्धा आता जे काही 30% सहभाग आहे ह्या योजना कंप्लीट करायला, गटार योजना कंप्लीट करायला किंवा ह्या योजना ते सुद्धा आपल्याला म्हणजे मागच्या औरंगाबादच्या शहरामध्ये मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या ह्याच्यातून काही पैसे देऊन लोकसहभागाला पैसे दिले होते. तर हा सुद्धा एक विषय राहणार आहे पुढच्या या बॉडीच्या काळामध्ये की तुम्हाला लोकसभा कसा भरणार, काय करणार. तर ते निश्चित कोण भरू शकतं याचा जनतेचा विश्वास आहे कोणावर, ते निश्चित ते करू शकणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळातले आता जे रोड होत आहेत, म्हणजे ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचं सरकार होतं म्हणजे त्यावेळेस मंत्री अशोकराज चव्हाण साहेब होते. अशोकराज चव्हाण साहेब त्यावेळेस मंत्री असताना तुम्ही बघितलं असेल की या शहरातले काही रस्ते ज्यावेळेस म्हणजे महापालिकेला पैसा जास्त येत नव्हता आणि त्यावेळेस हे रस्ते पूर्ण BIDCमध्ये ट्रान्सफर केले. राज्य रस्ते काही घेतले, काही म्हणजे MDR घेतले काही, आणि त्यामुळं त्याच्यावर पैसा तिकडून 100 कोटी रुपये त्यावेळेस आले होते. सरकार गेल्यानंतर पुन्हा ते स्टे आला त्याच्यावर, पुन्हा ते स्टे उठवला. 62 कोटीचा आम्ही ते स्टे उठवता. आता जे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांना भेटून आम्ही स्टे उठवला होता. आणि स्टे उठवल्यानंतर पुन्हा आता जे रस्ते चालू आहेत, मोठे मोठे जे रस्ते चालू आहेत, दवाखान्यापासूनचा तो रस्ता, त्याच्यानंतर त्या अनुसया टाकीच्या पलीकडचा जो रस्ता आहे तो आहे, दवाखान्यापासून ते दर्गा रोडचा रस्ता झाला, आता जेल कॉर्नरपासून ते पूर्ण पहिला तिकडच्या मागचा रस्ता राहिलेला तो रस्ता पूर्ण आतापर्यंत ह्या कारेगाव रस्त्याचा रस्ता, हे सगळे रस्ते म्हणजे आम्ही त्या काळातले आणलेले ते रस्ते आता सध्या होत आहेत. आता हे तुमच्या समोरचा रस्ता कोणाच्या काळात झाला, म्हणजे हे मोठे मोठे रस्ते जे त्यावेळेस ट्रान्सफर केल्या संदर्भामध्ये झालेले असते त्या काळात झालेले आहेत. म्हणून याचं निश्चित बेनिफिट हे वेळेस भाजपला होणार आहे. तरी काँग्रेसतर्फे असा आरोप केला जातोय की शहराचं वाटोळं केलं गेले. आपले जुने सहकारी आहेत, आपण आधी काँग्रेसमध्ये होता, आता भाजपमध्ये आहेत, परंतु हे जे म्हणणं आहे त्यांचं की सगळं शहराचं वाटोळं केले, आणि त्यांनी नाव न घेता असं बोललंय की आता जे सत्ताधारी आहेत, जे सत्तेमध्ये गेले आहेत, तर त्यांनी हे वाटोळं केलं असा आरोप केला. म्हणजे त्यांना काही सहानुभूती किंवा त्यांनी तुमचं काम बघितलं नाही किंवा एखादी कोणाची नाराजी आहे. कारण मित्रत्व तर शत्रुत्व हे राजकारणात आहे, मित्रत्व पण आहे, पण त्या बेसिसवरती असं बोलणं. आता मी सांगतो कोणाला काय बोलायचं त्याला अधिकार आहे. पण तू काय वाटोळं केलं, लोकांना पाणी पाजलं हे वाटोळं केलं का? जे अनेक वर्षापासून जे टँकरनं पाणी पुरवठा येत नव्हती लोक, आज दलदरीसारख्या धरणाचं असं जे पाणी तुम्हाला प्यायला मिळतं, वाटोळं झालं असेल तर निश्चित वाटोळं झाले पाणी पुरवठा. चुकीचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीच्या काळामध्ये एक योजना झालेली होती, ती अर्धवट राहिली होती 100 कोटीची. त्याच्यामध्ये ते 10% सुद्धा भरू शकले नव्हते, त्याच्यामुळे ती रोखडलेली होती योजना. आमच्या काळामध्ये ज्यावेळेस झाली त्यावेळेस अमृतमध्ये झाली, तिचा पहिला लास्टवादीला ज्यावेळेस झाली होती ना, ती 10% लोकसहभाग होता. रिवाईज करून ती योजना दुसरी झालेली आहे. राष्ट्रवादीची ज्यावेळेस मंजूर झाली होती त्याच्यामध्ये तिथं फक्त येलदरीचं ते विहिरीचं काम, मोटरीचं काम, तिथं विहिरीचं काम झालेलं होतं, ते टँकचं काम झालेलं होतं, काही पाईपलाईनही अर्धवट झालेली होती, पाईपलाईन रस्त्यावर पडलेली होती. त्यांनी फक्त त्या काळामध्ये ते फिल्टरचं जागा घेतली होती, तेवढंच काम तिथं झालेलं होतं. आणि नंतरची ती रिवाईज केली पुन्हा योजना, आणि ती रिवाईज अमृत योजनेमध्ये झालेली होती ती. आणि त्या रिवाईज योजनेमध्ये ती 100 कोटीची होती पुन्हा नंतर. आणि त्याच्यामध्येच म्हणजे 450 किलोमीटरची पाईपलाईन आहेत, नवीन टाक्या आहेत, फिल्टर प्लॅन्ट आहेत, हे नंतरच्या काळात झालेलं आहे. म्हणजे तुमचं तरी गैरसमज व्हायला ते 2 योजना वेगळ्या वेगळ्या आहेत. पहिली राष्ट्रवादीच्या काळात झाली होती ती मान्य आहे, तिच्यात अर्धवट राहिली, ती 10% भेटले. तिच्यातच जे लेखू केला होता त्यांनी विजयराव गव्हाणे, आणि म्हणले की ती पाईपलाईन अशी झाली, बोगस झाली, अशी झाली. आणि त्याच्यात मग एक्सेस पैसा खर्च केलेला होता, तो 20 कोटी अनुदान आमचं कपात झालं होतं त्या काळामध्ये. आणि 25% रक्कम आम्ही नवीन रिवाईज एस्टिमेटला 25% रक्कम आम्ही भरली, आणि त्याच्यानंतर ही योजना सुरू झाली पाणी पडला. आज जे मोठे मोठे रस्ते व्हायला लागले, तुमच्या समोरचा रस्ता व्हायला,
हे काय याचं वाटोळे केले का आम्ही? याचा विचार करा ना. आज महत्त्वाची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. या शहराच्या हागणदारीचा संदर्भातला मोठा प्रस्ताव होता. तुम्ही बघितलं असेल पाथरी रस्त्याने जर लोक फिरायला जात असेल सगळी हागणदारी होती की नव्हती? मग आज 68 शौचालय आम्ही त्या काळात बांधले, सार्वजनिक शौचालय. आज म्हणजे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आता अनेक चालूसुद्धा आहेत बरेचसे त्याच्यामध्ये शौचालय आहेत. मग हे हागणदारी मुक्ताचं जे प्रस्थापन ह्या ठिकाणी शहराला मिळालेलं आहे, अवॉर्ड भेटलेलं त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटचं आम्हालासुद्धा, तर मग त्याचं वाटोळ झालं आहे का ते? म्हणजे हे जे प्रश्न आहेत की काय वाटोळे केले? आता अर्धवट निधीच आपल्याला पूर्ण जर भेटत नसेल आणि ह्या रस्त्याच्या संदर्भात काही भेटत असेल तर त्या काळामध्ये म्हणजे सरकार विरोधात असतानासुद्धा जे कामं केले गेले, वॉटर सप्लायचं काम केले, मोठ्या मोठ्या रस्त्याचे काम केले, छोटे छोटे रस्त्याच्या संदर्भातले काम केले, शौचालय नवीन नवीन बांधलेत, घंटागाडी व्यवस्थित चालत होते. ह्या कचराचा असं एवढं रस्ता होता का त्या काळात? तुम्ही काँग्रेसमध्ये होता. होतं, सांगा ना मला. ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा म्हणजे काँग्रेसनं, आम्ही ज्यावेळेस त्याचा आरोप जो सांगाल तुम्हाला, आरोप असा होता की ते लोक आता काँग्रेसमध्ये होते ते आता भाजपमध्ये गेले. मग जे वाटोळ झाले तर मग हे वाटोळ केले का आम्ही की 68 शौचालय बांधले, जिथं ज्यावेळेस फक्त 2 बसस्टँडशिवाय आणि दुसरं रेल्वे स्टेशनशिवाय ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा बाहेर आलेल्या लोकांना शौचालयाला जायलासुद्धा कुठे घेत नव्हती. ते कुंज बिहारीच्या समोर लोक लघवी करायचे, कचरा असायचा तिथं. होते की नाही परिस्थिती ही? जागोजागी ठिकठिकाणी तुम्हाला कचऱ्याचे आज जसे दिग आता प्रशासकाच्या काळात बघायला मिळाले, तर त्या काळामध्ये रेग्युलर आमच्या सगळ्या हे होत होत्या, रेग्युलर घंटागाडी फिरत होत्या. त्याच्यानंतर सगळे शौचालय नवीन त्या ठिकाणी बांधले, जागोजागी 68 शौचालय बांधलेत त्या काळात. आणि मग कशाच वाटोळ झाले? जे रस्ते जेवढं आता गुत्तेदारामुळे ते काही लोक लांबलेत. आता तुमच्या समोरचा रस्ता आज काय झाली पोझिशन त्याची? दोन्हीकडच्या नाल्या बांधलेल्या आहेत, त्यामुळे आता त्याच्यात लाईटिंग येणार आहे पुन्हा दोन्हीकडे. नुसतीच लाईटिंग नाही, ते सगळे जुने खंबे उकडून नवीन पोलाच्या संदर्भामध्ये लाईटिंग येणार आहे तिकडं पूर्ण रोडवर. हे वाटोळ झालं आहे का? म्हणजे काहीतरी आरोप कोणाला करायचा ह्या संदर्भात विचार करू नका. जे काही त्या काळामध्ये झालं, त्या काळामध्ये जे केलं ते निश्चित स्वरूपात आम्ही करू. आता पहिले जे बिल कलेक्टर होते, फिरत होते, बिल कलेक्टर प्रत्येकाला बघा तुमचं माफ करा 2000 रुपये घ्यायचे, बिल कलेक्टर द्यायचे, ऑनलाईन केलं. आता तुम्हाला म्हणजे घरपट्टी असेल, नळपट्टी असेल संदर्भात ते ऑनलाईन तुम्हाला भरता येते. ह्या ज्या सुविधा आपण नवीन केल्यात, बारीक सुविधा आहेत, कितीतरी अशी बारीक सुविधा आहेत की ज्या ह्या नवीन आता शहरामध्ये नवीन पाट्या नव्हत्या, जागोजागी आता जे पाट्या आहेत त्या कोणाच्या काळात झाल्यात? त्यासुद्धा म्हणजे नवीन शहराच्या बॉर्डरच्या असतील, शहराच्या असतील, गल्ल्याच्या असतील, त्या पाट्या लागल्या गेल्या की नाही? कोणाच्या काळात झाल्यात? मग हे जर वाटोळ केलं असेल तर निश्चित वाटोळ झालं आहे. मग भाजपमध्ये जर आता तुमची जर सत्ता आली, महापौर जर भाजपचा झाला, तर शहराच्या विकासाअंतर्गत म्हणजे एखादी जर ग्रामपंचायत आयडल बनू शकते, तशी परभणी महापालिका होऊ शकते का जर भाजपमध्ये परत तुमची सत्ता? बिलकुल होऊ शकते. त्याचं कारण असं आहे, काय योजना? त्याचं कारण असं आहे की अंडरग्राऊंड डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर सुद्धा अंडरग्राऊंडचा बेनिफिट फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आरोग्यासाठी राहणार आहे. अंडरग्राऊंड सिस्टीम झाल्यानंतर एक तर आरोग्यासाठी 2 महत्त्वाचे प्रस्ताव असतात. एक तर स्वच्छ पाणी. आता तुम्ही बघितलं असाल की पुणे असेल, मुंबई असेल, हे आपण हॉटेलमध्ये जरी गेलं, साधं जरी पाणी पिलं तरी खूप चांगल्या प्रकारचं पाणी राहतं. जे आज आपल्याला आम्ही सुद्धा घरी नळाचं पाणी पितो. आम्ही काय बिस्लरीचं पाणी वगैरे आम्ही पित नाही. नळाचं आमच्या मिसेस नळाचं पाणी पितो, आम्ही पण नळाचं पितो. कारण हे धरणाचं पाणी आहे. आणि धरणाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये पहिलं जे होतं की पाणी आपण याच्यावर ह्या नदीवर एक बंधारा टाकून पाहिजे, तिथं पूर्ण पाऊस पडला की सगळं हागणदारीचं पाणी येत होतं, तिथून फिल्टर करून ते पाणी आपण पित होतं. आज ती परिस्थिती आहे का? म्हणजे
आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी हा नंबर 1चा प्रश्न असतो. नंबर 2रा जो असतो तो ड्रेनेजचा असतो. आणि ड्रेनेज एकदा झाल्यानंतर, अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्यानंतर डासाचं प्रमाणसुद्धा कमी होऊन जातं. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि पाणी. हे दोन्ही बी प्रस्ताव आता जर नवीन झाल्यानंतर आणि दुसरे आता नवीन त्या काळातसुद्धा आम्ही किती हॉस्पिटल बांधलेत, किती हॉस्पिटल होते आधी काळात तुम्ही काढा ना. नंतर झाले किती, वाढीव किती हॉस्पिटल झालेत. तर हा हॉस्पिटल वाढवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रस्ताव होता. त्यावेळेस ते वाढले गेलेत. नवीन नवीन खंडोबाचे जित्र असतील, तिकडं आम्ही अब्दुल रहमान खान साहेबचं ते नाव दिले त्या ठिकाणी असतील. हे बरेचसे हॉस्पिटल आम्ही नवीन त्या काळात केलेत ना. मग आता ह्या 2 गोष्टी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अंडरग्राऊंड ड्रेनेज हे झाल्यानंतर निश्चित होणार आहे. आणि म्हणून आता त्याला चांगल्या प्रकारचे एक आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ट्रॅफिकचा जो काही प्रश्न आहे, ट्रॅफिकचा, तो ट्रॅफिकचा प्रश्न असता तर आता एक बायपास आपल्याला पूर्ण त्या साईडला आपला वसमत रोडला झाणार आहे. दुसरा एकूणच्या वसमत रोड ते गंगाखेड रोड ते पेडगाव रोड हा एक जर रिंग रोड भाग झाला तर पूर्ण शहराला एक रिंग रोड होऊन जातो. आणि शहरामधली मोठ्या प्रमाणामधली जे मोठे मोठे वाहन आहेत ती ट्रॅफिक आपल्याला वळल्या जाईल. ती ट्रॅफिक मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये कमी होईल. आता जे काही जे ट्रॅफिकमध्ये जे अडचणीत चाललेले जे सेंटर आहेत, एक तर तुम्हाला त्या विसावा कॉर्नरचा सेंटर आहे जिथं ट्रॅफिक कोंडल्या जाते. सेकंडली पेडगाव रस्ता आहे, जुना पेडगाव रस्ता दर्गा रस्ता आहे, खानापूरचा फाटा आहे की संध्याकाळच्या दृष्टिकोनातून तिथं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग आमची एक कल्पना त्याच्यामध्ये असं की याच्यामध्ये ओव्हरब्रिज करायची, उड्डाणपूल करायचे. आणि उड्डाणपूलचं खातं, कारण हा जो रस्ता आहे हा महापालिकेच्या अंडर रस्ता आणखी आलेला नाही आहे. हा रस्ता आणखी नॅशनल हायवे आहे शहरातला. तर ह्या नॅशनल हायवेमध्ये सुद्धा आम्ही उड्डाणपुलाचा प्रस्ताव आमचा राहणार आहे, शहराच्या ट्रॅफिकची इंटेन्सिटी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून. हे उड्डाणपुलाचा एक प्रस्ताव आहे, साईडने रिंग रोडचा एक प्रस्ताव आहे. हे 2 प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचे. आणि माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब हे त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं आणि भाजपचं जर ह्या ठिकाणी जर महापालिका आली, महापौर बसला तर निश्चित स्वरूपात हे शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न, माझा शेवटचा प्रश्न, की जी अंतर्गत गटार योजना आहे त्याला घेऊन महायुतीतच कुठेतरी श्रेयवादाला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल त्यांच्यातर्फे बॅनरबाजी केली जात आहे आणि ह्याला घेऊन राजकारण होते मोठ्या प्रमाणात. कारण एक तर टेंडर प्रोसेसिंग त्याची अजून बाकीच आहे, त्याच्यासाठी पण चुरस दिसून येते कुठेतरी की कोणाला नेमके टेंडर भेटणार आणि ते काय नेमके ह्याच्याबद्दल काय. त्याच्यापासून मी तर सध्या दूर आहे, माझा काही त्याच्याशी संबंध नाही आहे. परंतु मी एवढं सांगतो की ही योजना केंद्र सरकारची योजना आहे आणि केंद्र सरकारचा 40% हिस्सा आहे. केंद्र सरकारमध्ये भाजप सरकार आहे. राज्यात मुख्यमंत्री, पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भाजपचे आहेत. राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही भाजपचे आहेत. आणि जर कोणी म्हणत असेल की ही योजना आम्ही आणली, ती आणली, तर 40% केंद्र सरकार हिस्सा आहे, 30% राज्याचा हिस्सा आहे. हे कोणी आणली त्यांनी विचार करावा. वाटण्या झाल्या त्यामध्ये काय काय नेत्यांमध्ये की अशी चर्चा आहे वाटण्यामध्ये. हे म्हणते माझी, हे मला दिलं, हे त्याला दिलं, अशी चर्चा आहे लोकांमध्ये की गटर योजना मला दिली, पाण्याची योजना त्याला दिली, अशी योजना आहे चर्चा. ते स्वतः चर्चा करतात, त्याला दुसऱ्याने चर्चा करायची गरज नाही. नवीन नेते जे येतात, नवीन नेते जे राजकारणात येत आहेत त्यांना काय आपण एक सूचना किंवा मार्गदर्शन काय देणार. कारण भरपूर असे नेते आहेत म्हणजे अपकमिंग वरती भावी म्हणतो आपण. नेते हां, वरती भावी जे स्वतःला आमदार पेक्षाही मोठं समजतात सध्या काहीच नसताना पैशाच्या जोरावर.
ते काही फार त्याला महत्त्व देण्याचं एवढं नाही मोठं माणूस, ते काय काय बरं, कॉमेंट करणं एवढं नाही त्याचं. तुम्ही महापालिकेसाठी आणि बँकेसाठी भाजपत गेला असा पण आरोप आहे, याच्याबद्दल काय म्हणते? महापालिकेसाठी त्याचा निधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून प्रवेश केलेला आहे, बरोबर आहे ना. जर तुम्हाला काँग्रेसमध्ये राहून निधी जर मिळत नसेल, आम्ही खूप परेशान झालो होतो ना सगळे महापालिका असताना सुद्धा, 10-12 मीटिंग घेऊन पैसे येत नव्हते. आता काय निधी येतं तर एक सांगा ना मला, की आता इथलं तुमचं हे आहे, आता नवीन नाट्यगृह आहे, राहुल पाटील साहेब म्हणतात की आम्ही आणलेलं आहे. त्याच्या काळामध्ये ते महापालिका त्यांनी फंड आणलं होतं, त्यावेळेस ते समजा झालेलं आहे. पुन्हा काय चालू झालं काय, 10 वर्ष झालीत. नटराज रंगमंदिराच्या संदर्भातला प्रश्न आहे, 10 वर्ष झाले, पैसा मिळत नाही. हे जर कमी करायचं असेल तर तुम्हाला कुठंतरी जाऊन सत्तेमध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी सहन लोकांसाठी करावं लागतात. नाट्यगृहात कंप्लीट करावं लागेल. लोक फार मोठ्या प्रमाणात कलावंत या ठिकाणी या शहरात राहतात. नटराज रंगमंदिर असेल, हे असतील, नवीन मार्केटच्या संदर्भात बांधण्याचे प्रस्ताव आहेत महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनात प्रस्ताव आहेत. शासनाचा जो काही GSTचा जो प्रश्न आहे आणि GSTच्या वसुलीवर जे काही अनुदान मिळण्याच्या दृष्टिकोनातून शासनाकडून आणायचं अनुदान असेल, पगार रेग्युलर करायचे असतील, महापालिकेचं उत्पन्न वाढवायचं असेल, तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला कुठेतरी शासनामध्ये सहभाग असण्याची आवश्यकता आहे.